दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं. सुप्रिया सुळे. सरकारने एकच हॉस्पिटल का करावं? सर्व ठिकाणी उपचार झाले पाहिजेत. सरकारच्या निष्क्रिय कामामुळे प्रोग्राम पसरत आहेत. सरकार जबाबदार आहे. नैतिक हा शब्द या सरकारबद्दल विचार करून वापरला पाहिजे. सरकार दादागिरी आणि खंडणी करण्यासाठी आले आहे की नागरिकांच्या सेवेसाठी आले? आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही, त्या विरोधात आंदोलन करू. वॉटर पॉल्युशनबद्दल केंद्रीय राज्यमंत्री सरकारशी बोलणार आहे. त्याबद्दल सर्व आम्ही त्यांच्याकडून घेऊन जाऊ. अजित पवार, माझे काही प्रश्न आहेत सरकारला. गेले 51 दिवस अजूनही एक खुनी फरार आहे. संतोषचा फोन प्रकल्प लेख मी अजूनही कसा फरार आहे? बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे 2 मोठे घोटाळे आहेत आणि याचे आत्ताचे कृषीमंत्री यांनी कबुली दिलेली आहे. पीक विमा आणि हार्वेस्टर हा कुठे कुठे झाला आहे याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे, ती सरकारने द्यावी. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतलेला आहे. या ऑफिस ऑफ प्रॉफिट आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते मी पाहणार आहे. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर काय निर्णय घेणार? सरकार पीक आणि हार्वेस्टर याबाबत आजच्या DPDCमध्ये चर्चा झाली पाहिजे. सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे. अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत. मीही ट्विट करणार आहे. मीही पार्लमेंटमध्ये हा विषय मांडणार आहे. महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंटमध्ये न्याय बघणार आहोत. राज्य भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार. सगळ्या बाजूला ठेवून एकत्र सगळ्यांनी लढलं पाहिजे. अमित शहा यांची भेट घेणार. नैतिकतेवर राजीनामा झाला पाहिजे. आम्ही सगळे अंजली दमानिया, बजरंग सोनवणे, बीडमधील सर्व आमदार. पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होते. आरोप झालेले आहेत. एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा, त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा, हे 2 मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत. आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो, हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला, मंत्रालयाकडून झालेला आहे. तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल, या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे, ती पाठवलेली आहे. याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे. आणि 3 महत्त्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCMना दिली आणि DCMचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील. त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली, त्याच्यामध्ये 16 कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे, वर्तमानपत्राचं आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परळी येट 73 कोर्स बोगस बिल. ही आजच्या वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या. तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको. हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हे 2 आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे. आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या DPDC झाली पाहिजे. हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक. दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट, ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काय झालं. आणि त्याच्यानंतर हे 70-75 कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि 30 दिवस, गेले 30-35 दिवस सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, श्री सोळंकी,
मला वाटतं तेही आजच्या DPTCत असतील, कारण का तेही त्याच जिल्ह्यात मधले आहेत. त्यानंतर नमिता मुंदडाताई, नमिताताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत. अशी म्हणजे जवळपास बजरंगप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत, तेही DPTCला इन्व्हायटेड असतील. बरोबर आहे. हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंगप्पा सोनवणेंनी केली. आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला, या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या, या 2 खून झाले, या हत्या झाला, ह्याची सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडायची काम कोणी केलं, हे जबाबदारीने बजरंगप्पा सोनवणेंनी केलं. आणि आज ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.